नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, बरेच दिवस झाले आपण वनरक्षक भरती 2026-27 प्रिव्हियस इयर पेपर सोडवणी सुरू केले होते. पण मला वाटते जवळपास एक हप्ता झाला, 1 ते 1.5 हप्ता झाला त्याच्यावरती तिसरे क्लास आलेली नाही. 2 पेपर त्याचे झाले. थोडं टेक्निकली इश्यू होतं मित्रांनो, त्याच्यासाठी मी माफी मागतो. तर चला, आजचं काही गणित आणि बुद्धिमत्ताचं हे 3 नंबरचा पेपर आहे. एकदम जे झालेले पेपर आहेत त्यांचे एकदम सखोल विश्लेषण करणार आहोत आपण. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण काय करू तर सीधा टॉपिककडे वळू. बघा, वनरक्षक भरती गणित आणि बुद्धिमत्ताचा पेपर आहे. 2/8/2023 झालेला पेपर आहे आणि त्याच्यातले काही तर शिफ्ट क्रमांक 3 आहे मित्रांनो. आणि हे एक चांगल्या पद्धतीने म्हणू शकते की टफ शिफ्ट होती. चांगले लेवलचे प्रश्न आहेत मित्रांनो याचे. जे दोन आपण जे याच्या अगोदर सोडवले, जर पाहिले नसेल तुम्ही तर पाहून घ्या. पण जे याच्या अगोदर आपण 2 पेपर सोडवले त्याच्यापेक्षा चांगली शिफ्ट आहे ही. चलो, हा एक PDF साठी काय करता इच्छा आहे तुम्हाला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आपली कोणती तर मी शिपाई महाराष्ट्र. त्याच्यावरती सर्व काही जे हे पेपर झाले याच्या अगोदर जे काही क्लासेस झाले किंवा येणारे क्लासेस आहेत किंवा विविध प्रकारच्या गोष्टी ते सर्वचे सर्व तुम्हाला कोणते तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध मिळणार. चला बघा, पहिला प्रश्न काय म्हणते, खालील अक्षर सुलेखनेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नांची उत्तर द्या. खालील जे काही माहिती दिली आहे त्याचा आपल्याला वापर करून प्रश्नाचे उत्तर देणे. काय म्हणते, ही डावी बाजू आहे म्हणते आणि हे उजवी बाजू आहे आणि त्याच्यात काही अक्षरे दिले आहेत आपल्याला. असे किती के आहेत की ज्यांच्यापैकी प्रत्येकाचे लगेच आधी व्यंजन व्यंजन समजते, स्वर आणि व्यंजन येते आणि लगेचच नंतर देखील एक व्यंजन येते. बघा, व्यंजन आणि स्वर काय असते तर एक असते आपला स्वर आणि एक काय असते तर आपला व्यंजन. ह्या अशा पद्धतीच्या दोन गोष्टी असतात. पण कशाच गोष्टी करत आहोत आपण इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये याला म्हणतात वॉवेल्स आणि याला म्हणतात कन्सोनंट. आपल्याला तेवढे इंग्लिशमध्ये घुसायचं नाही आहे. तर स्वर कोणते आहेत, ए ई आय ओ यू. हे काय आहेत तर हे 5 स्वर आहेत आणि जेवढे काही उरतात ते काय आहेत तर बाकीचे व्यंजन आहेत. तर काय म्हणते, असे किती के आहेत की ज्यांच्यापैकी प्रत्येकाचे लगेच आधी व्यंजन येते आणि नंतर देखील काय येते तर व्यंजन येते ते सांगायचे आहेत. आधी के पहा, के आहे. बरं, याच्या अगोदर तुम्हाला याच्यापैकी काही दिसत आहे का, नाही त्याच्यापैकी काही नाही आहेत. तर हे काय आहेत, व्यंजनाचे आहेत. म्हणजे हा एक के झाला. बघा, हा 2 नंबरचा के, याच्या आधी आणि नंतर देखील काय आहेत व्यंजनाचे आहेत, तर हा 2 नंबरचा झाला. मग नंतर पहा, हा एक के आहे, याच्या आधी आणि नंतर देखील काय आहेत तर व्यंजनाचे आहेत, तर हा 3 नंबरचा के झाला. आणि पुढे पहा, हा के आहे, याच्या आधी व्यंजन आहे पण नंतर काय आहे स्वर आहे, तर हा होणार का, नाही होणार. बघा, हा के पहा, याच्या नंतर व्यंजन आहे पण त्याच्या अगोदर काय आहे तर स्वर आहे, हा होणार का, नाही होणार. तर हे पण नाही होणार. मग नंतर पहा, नंतर तर के आहेच नाही. तर असे के किती के आहेत की ज्याच्या अगोदर व्यंजन आणि नंतर देखील व्यंजन आहे, तर किती झाले, 3. कोणतं ऑप्शन, पहिला ऑप्शन हा काही असणार, तर एकदम बरोबर उत्तर असणार. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा, पुढचा प्रश्न देखील चांगला आहे मित्रांनो. काय म्हणते, नातेसंबंधाचा प्रश्न आहे. आपल्याला हा डाटा दिलाय आणि याच्यावरून ही आकृती दिली आहे आपल्याला. असेल तर सी चे ये सोबत काय नाते आहे, सी चे ये सोबत काही नाते आहेत ते सांगायचे. तर आपल्याला डायग्राम कोणती दिली आहे मित्रांनो, बघा, ए स्लॅश बी स्टार सी मायनस डी अशा पद्धतीची डायग्राम दिली आहे. पण मला सांगा, आपण अशा पद्धतीची डायग्राम काढतो का, नाही ना. ह्या अशा पद्धतीची आपण डायग्राम काढतच नाही. आपण काय प्लस मायनस उभी रेषे आडवी रेषे तशा पद्धतीची डायग्राम काढतो. तर त्याच्यात आपण काय करणार तर याला आधी रूपांतर करणार. कसं होणार बघा, ए स्लॅश बी. तर आधी स्लॅशचा अर्थ पाहून घ्या. बघा, इथं दिला आहे स्लॅश. स्लॅश म्हणजे काय म्हणते, ए हा बीचा भाऊ आहे. म्हणजे याचा अर्थ काय होणार, ए हा बीचा भाऊ होणार. ए भाऊ आहे, कोणाचा भाऊ आहे तर बीचा भाऊ आहे. तर असं काढणार आपण याला. मग नंतर काय आहे तुम्हाला स्टार. स्टारचा अर्थ काय आहे पहा बरं, ए हा बीचा मुलगा आहे. स्टारचा अर्थ काय होतो, ए हा बीचा मुलगा आहे. म्हणजे याचा अर्थ काय होणार, स्टारचा बी हा सीचा मुलगा होणार. काय होणार, बी हा सीचा मुलगा होणार. बी मुलगा होणार कोणाचा होणार तर सीचा होणार. चला, मग नंतर काय दिलाय तुम्हाला, मायनस किंवा डॅश म्हणा. तर काय आहे, हा इथं दिलाय. याचा अर्थ काय, ए ही बी ची पत्नी आहे. ए ही बी ची पत्नी आहे. याच्याचा अर्थ काय होणार, सी ही डी ची पत्नी होणार. सी पत्नी आहे कोणाची तर डी ची. तर काढला आपण, तर हा काय होणार, तिच्या पती होणार. तर हे झाली आपल्या फॉर्मॅटमध्ये डायग्राम. बरोबर आहे का नाही. मग याच्यावरून प्रश्न काय विचारताय आपल्याला, तर सी चे ए सोबत काय नाते आहे.
चे ए सोबत कोणते नाते आहेत ते सांगायचे आहे. म्हणजे हा जो सी आहे हा एच्या कोण होईल ते सांगणे आहे आपल्याला. कोण होईल पहा बरं. हे दोघंही भाऊ, याची आई कोण शी, तर साहजिकच आहे याची आई पण कोण होणार शी. म्हणजे याच्या उत्तर काय येणार आई. शी सोबत याच्या काही नातं आहे तर कोण होणार आई होणार. कोणत्या ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर तुमचा एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा पाहूया आणखी प्रश्न. बघा हा एक नंबर प्रश्न आहे मित्रांनो. मी आधी म्हणेन तुम्हाला की आधी तुम्ही याच्यावरती विचार करा तुमचे उत्तर काय निघते तर, कारण की प्रश्न बहुत जोरदार आहे हा. आणि मी म्हणतो वन ऑफ द टफेस्ट प्रश्न आहे ह्या याच्यातून. ठीक आहे, तर एकदा तुम्ही याच्यावर विचार करा नंतर मी समजावून सांगतो. चला पाहिल्या का सोडून तुम्ही किती उत्तर आलं. पहा मी प्रश्न वाचतो काय म्हणते. खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. तेच आपल्याला काही एक शृंखला दिली आहे आणि ती पूर्ण करायची. कोणत्या मी एक बाजूला लिहून घेतो बघा. -1 1 11 प्रश्नचिन्ह आणि काय आहे तर 79. शृंखला दिसली तुम्हाला, सिरीज दिसली, काय करायचे आणि खास करून कशाचे नंबर सिरीज. हे खूप कठीण जाते मित्रांनो सोडवायला. का बरं कठीण जाते. जर तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पाडे वर्ग घन ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने येत असतील तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने सोडवता येणार. पण जर तुम्हाला ते नसतील येत तर हे तुम्हाला कठीण जाणार बघा. आणि तेही असून हे कठीणच आहे थोडं. का बरं कठीण म्हणत आहो मी तुम्हाला समजून जाईल. थोडं चांगल्याने वेळ देऊ आपण याच्यावरती. बघा आधी काय करायचं. बघा मोठ्या संख्या होत आहेत तर प्लस होत जात असेल. बघा -1 मध्ये जर मी +2 केलो, 2 नी वाढवलो तर किती मिळणार मला 1 मिळणार. 1 आणि 11 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे 10च्या +10च्या. बघा पुढचा डाटाच नाही माहित आहे आणि पुढे जर विचार करायला गेलो तर दूर दूर पर्यंत काही लॉजिक नाही लागत आहे. बरोबर आहे का नाही. जर यांचा विचार करायला गेला आपण यांच्या दोघांच्या मधात, एक मिनिट, यांच्या दोघांच्या मधात विचार करायला गेला मित्रांनो तर बघा 8चा फरक आहे. बरोबर आहे का नाही. जर मी समोर 8 वाढवलो इथपर्यंत, ठीक आहे, समोर 8 प्लस केलो तर काय होणार 18 होणार हे. बरोबर आहे का नाही. आणि 11 मध्ये 18 जोडा किती होणार तर 29 होणार. 29 होणार. 29 तर ऑप्शन मध्ये आहेच नाही. म्हणजे हा लॉजिक लागणार का नाही. हा लॉजिक लागणार नाही. मग याला कसं सोडवणार बघा. जर तुमच्या लॉजिक नाही लागत आहे तर एक गोष्ट सीधे ऑप्शन वरून सोडवायचं. काय करणार आपण याला ऑप्शन वरून सोडवणार. मग सर ऑप्शन वरून कसं तर ते पहा. पहिला मी काय घेतो मित्रांनो याच्या जागी मी समजतो की इथं 24 आहे. काय आहे 24 आहे. मग मला सांगा आधी कितीचा फरक आला 2चा फरक आला. मग कितीचा 10चा फरक आला. आता पुढे कितीचा फरक येत आहे पहा बरं. आता पुढे फरक कितीचा येत आहे 24 मधून काय 11 गेले किती येत आहे 13. 13च येत आहे ना. तर फरक कितीचा झाला +13चा. पुढे पहा फरक कितीचा आहे तर 79 मधून 13 गेले किती होणार 9तून 3 गेले 6 आणि 7तून 1 गेले किती होणार 8. अरे सॉरी 7तून 1 गेले किती होणार 6. 8 झालं चुकीनं. किती होणार तर 6 होणार. तर हा फरक दिसत आहे मला 66चा. बघा +2चा फरक +10चा मग 13चा आला मग सीधा 66चा फरक आला. कुठं दूर दूरपर्यंत लॉजिक लागताना दिसत आहे का आपल्याला नाही ना. कारण की जर इथं पण आपण विचार करायला गेला पहा मित्रांनो 2 आणि 10 8चा फरक आहे. इथं 13चा फरक आहे. सॉरी किती 3चा फरक आहे आणि पुढे कितीचा फरक होणार बघा 6तून 3 गेले. 6तून 3 गेले किती राहणार 3 आणि 6तून 1 गेले किती राहणार 5. 53चा फरक. म्हणजे हा दूर दूरपर्यंत आपल्याला काही दिसतच नाही. म्हणजे हा ऑप्शन तर गेलाच. बरोबर आहे का नाही. हा ऑप्शन गेला. मग आणखी कसं सोडवू शकतो ना आपल्याला 24 चा ऑप्शन गेला आपला. मग काय करायचे आहे तुम्हाला पुढच्या ऑप्शन जर जायचं आहे. एक मी तुम्हाला सोडवायची पद्धत सांगत आहो मित्रांनो आणि एक तेही असून बघा. जर मला तुम्ही म्हणाल सर ऑप्शननी जायचे आहे पण आपण असं नाही निवडू शकत का की डायरेक्ट कोणता ऑप्शन येऊ शकते म्हणून. निवडू शकतो. कशावरून बघा. मला सांगा हे सर्वचे सर्व दिलेले आपल्याला आहेत जे आकडे दिलेत ते कोणते आहेत विषम संख्या. तर मी एक म्हणेन तुम्हाला की आधी विषम संख्या पाहून पहा. आधी काही पाहून पहा विषम संख्या आणि तेही एक असून बघा
24चा तर जुळलाच नाही, कारण की दूर दूरपर्यंत येत होता. 27 पण नाही जुळणार, कारण की जर लॉजिक लागायचं तर उत्तर किती यायला पाहिजेत आपलं 29. तो पण उत्तर नाही आला तर 24 आणि 27 तर जुळणारच नाही. मग मी काय घेतो 35. वाचला काय आहे माझ्याकडे विषम संख्येमधून 35, तर मग मी 35ला मांडून पाहतो. 35ला मांडून पाहिलो. आता फरक सांगा मला पुढे कितीच्या येत आहे तर बघा. आता यांच्यामधला फरक किती होणार? 5तून 1 गेले किती होणार? 4. 3तून 1 गेले किती होणार? 2 अधिक 2. मग आता पहा, आता फरक किती होणार? 79 मधून 35 मायनस करा. 9तून 5 गेले 4. 7तून 3 गेले किती होणार? 4 प्लस 44. हा थोडा जवळपास जोडताना दिसत आहे. कसा जोडताना दिसत आहे पहा बरं. बघा, 2 आणि 10 8चा फरक, 10 आणि 24 कितीचा फरक? तर 14चा फरक. आणि इकडे 24 आणि 44 कितीचा? 20चा फरक. काही दिसत आहे का तुम्हाला? बघा, 8 14 20 हे एक काय झाली तुमची मित्रांनो शृंखला म्हणा किंवा सिरीज तयार झाली. बघा ना, +6 आणि काय तर +6, म्हणजे याच्यातच तुमचं लॉजिक लागत आहे. मिळत आहे ना आपल्याला सिरीज. म्हणजे बघा, हे 2 10 आपण सोडवला कसा बाय ऑप्शननी 35 आला, तर अखेरकार खाली जाऊन आपल्याला काय मिळाले? श्लोकला मिळाले. तर हा काय होणार? ऑप्शन नंबर 2 तुमचा काय होणार? एकदम बरोबर उत्तर होणार. कठीणच होता मित्रांनो प्रश्न, याला IMP करून ठेवा. आणि जेव्हा तुम्ही PDF पाहाल आपल्या टेलिग्राम चॅनल वरती, तेव्हा याला कमीत कमी 5 वेळा तरी सोडवून पहा. 5 वेळा. आणि अशा पद्धतीचे देखील प्रश्न येतात हे लक्षात ठेवा. समजलं? चलो पुढचा पाहूया आता. बघा, पुढचा पाहूया. 1 मिनिट. हा, चला. काय म्हणते? काही खोकी एका ओळीत ठेवलेली आहेत आणि ती कोणत्या क्रमाने ठेवलेली आहेत ते खाली दिलं आहे. डावी बाजू दिली आहे आपल्याला आणि कोणती बाजू दिली आहे? तर उजवी बाजू दिली आहे. मग काय सांगणे आहे आपल्याला? पहा पुढे. कोणते खोके डावीकडून 5वे आहे? म्हणजे बिलकुल सोपी प्रश्न आहे. कोणते खोके डावीकडून 5वे आहेत? बघा, 1 2 3 4 5. कोणता आला? के. तर कोणता? ऑप्शन नंबर 1 हा काय असणार? एकदम बरोबर उत्तर असणार. कोणते खोके डावीकडून 5वे आहेत? तर के हा खोका डावीकडून 5वा आहे, कारण की डावी बाजू इकडून आहे, उजवी बाजू तिकडून इकडून घेणार आपण. चला, सोपीच प्रश्न होता. हा पा, हा 2 असा आहे, स्क्वेअर आहे तो, ठीक आहे, किंवा वर्ग म्हणा. दिलेल्या समीकरणाचे अंदाजे मूल्य शोधा. तुम्हाला काही परफेक्ट उत्तर काढायचं नाही आहे. काय काढणे आहे तुम्हाला? अंदाजे मूल्य काढणे आहे. मग कसे काढाल? बघा, हा प्रश्न डिजिटल समने बहुत सोपी जाते मित्रांनो. डिजिटल सम. पण तुम्ही डिजिटल सम शिकलेले नाही आहेत, मी तुम्हाला सांगणार नाही. घेऊ, जर तुम्हाला समजायचं असेल डिजिटल सम नेमकं काय होते, बिलकुल सेकंदामध्ये उत्तर निघते याच्या, तर एकदा मला फक्त कमेंट करा की सर आम्हाला डिजिटल सम शिकवा. मी अवश्य याच्यावरती क्लासेस घेऊन येणार. मे बी तुमचे 1-1 तासाचे 2 क्लासेस लागणार याला शिकायला. पण तुमचे कमेंट गरजेचे आहेत मित्रांनो. तुम्ही कमेंट नाही करत, मग मला मनातून फील नाही होत. ठीक आहे, कमेंट करत चला तुम्ही. अंदाजे मूल्य काढणे आहेत आपल्याला, फक्त काही आपल्याला ॲक्युरेट उत्तर नाही पाहिजेत. मग कसे काढणार? बघा, 3.1. 3.1चा वर्ग मी बाजूला लिहून घेतो. काय दिलंय आपल्याला? 3.1चा वर्ग अधिक वर्गमुळात 15.625, ठीक आहे, मायनस 5.1 गुणिला 1.25 असं दिलंय. हा, मग याला सोडवणार कसं? मला आता काही पूर्णपणे उत्तर नाही पाहिजेत, जवळपास अंदाजे उत्तर पाहिजेत. मी कसं सोडवणार? बघा, 3.1 आहे ना, मी याला 3च समजतो ना. 3चा वर्ग काय होते? 9 होते. 3चा वर्ग 9 होते अधिक, बघा, 15.625 जवळपास 16च्या जवळ आहे. मी 16 समजतो आणि 16 वर्गमुळात 16 कोणाच्या आहे? तर 4चा वर्ग आहे. तर हा काय होणार? 4 होणार. मायनस, पण हा कमी होणार, ठीक आहे, 4 पेक्षा कमी होणार, पण आपण काय जवळपास 4 घेतला. बघा, काय होणार? 5.1 गुणिला 1.25. तर हा काय होणार जवळपास मित्रांनो आपला? 6च्या जवळपास होणार, किंवा मी 5च पकडतो फक्त. काही पकडतो? 5च पकडतो मी. पण हा मोठा होणार, ठीक आहे, 5 पेक्षा मोठा होणार हा, पण मी काय करतो? 5च पकडतो, कारण की आपल्याला ॲक्युरेट तर उत्तर काढणे नाही. हा, हा बघा, हा 4च्या कमी होणार थोडा आणि हा 5च्या जास्त होणार. म्हणजे जो काही जेवढा उत्तर निघणार आपला त्याच्यापेक्षा उत्तर काय असणार? तर आपला कमी असणार.
तर 9 आणि 4 किती होते? 13. 13 मायनस 5. 13 मायनस 5 हा 5च्या वर पण जाऊ शकते मित्रांनो. 6, 7 पण उत्तर बनवू शकते, पण आपण काढत नाही आहोत. हा 4च्या कमी आहे, तर हा 13च्या पण कमी असणार. तर जो काही उत्तर निघणार बघा, 13तून 5 गेले 8. तर ह्या 8 पेक्षा काय असणार? कमी असणार उत्तर. कमी असणार उत्तर. कमी असणार. तर मग मला सांगा, काही खूपच कमी असणार का? नाही ना. थोडा फारच फरक आहे, तर काही थोडासा कमी असणार. 1 किंवा 2 यांनी तेवढ्याच याच्यात असेल. तर पहा बरं, 8 पेक्षा कमी काय आहे? 4 आहे. पण हा खूपच कमी आहे. तर हा 4 उत्तर होणार का? नाही. 8 तर उत्तर होणारच नाही आपला. मग कोण वाचला? 6 वाचला. तर उत्तर काय होणार? 6. आणि हे नाही, तुम्हाला 7 नाही देणार ऑप्शनमध्ये. ठीक आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल, सर 7 असतात तर नाही, तसं नाही देणार. उत्तर काय येणार आहे? याचं 6 येणार. हां, पण जर ॲक्युरेट उत्तर काढायचे असेल, आपण डिजिटल समनी काढू शकतो. पण तुम्ही मला कमेंट करा, की सर आम्हाला एकदा डिजिटल सम शिकवून द्या म्हणून. जर कमेंट येतील, कमीत कमी मला 5 कमेंट पाहिजेत मित्रांनो याच्यावरती. ठीक आहे. जर 5 कमेंट असतील, सर डिजिटल सम शिकवा म्हणून, मी अवश्य तुम्हाला शिकवणार. चलो. बघा. अरे हे 1 मिनिट मला चेक करू द्या बरं आणखी. काही लिहिलं आहे का तर याच्यावरती आणखी? नाही ना? चला. हाच होता एक. चला पहा. काय म्हणते? खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असे पद दिलेल्या पर्यायामधून निवडा. अरे हे लिहिलं कोण इथं? चला, काही नाही, एखाद्या प्रश्नामध्ये ते असेल. मे बी मीच प्रॅक्टिस करताना त्याला सोडवलं असेल. चलो. काय म्हणते? एफ जी एच हा आय आहे. ठीक आहे. हा आय आहे. काय होणार? एफ 6व्या नंबरवर, जी 7व्या नंबरवर, एच 8व्या नंबरवर, आय 9व्या नंबरवर. पुढचा येणारा शब्द 10व्या नंबरवर. 10व्या नंबरवर काय असतो? जे असतो. तर कोणत्या ऑप्शन मध्ये जे आहे? एकाच ऑप्शन मध्ये जे आहे. कोणता? 27. जे 27 येणार. तरी पण पाहू बघा. 3, 9, 15, 21 बघा. +6, +6, 15 आणि 6 21, आणि 21 आणि 6 किती होणार? तर 27. म्हणजे काय होणार? जे 27 हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. चलो पुढचा प्रश्न पाहूया. हा, हा देखील एक चांगला प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी. काय म्हणते? अक्षर गटाचे 4 जोड्या दिलेल्या आहेत, ज्यांच्यापैकी 3 जोड्यांमध्ये एक विशिष्ट सामर्थ्य आणि एक वेगळी आहे. ती वेगळी अक्षर गट जोडी ओळखा. बघा, जर अशा पद्धतीचे दिले असतील तर सीधा सांगतो मित्रांनो मी तुम्हाला सोडवायचं कसं. बघा, पहिला घ्या. पहिला जसं दिलंय तसं लिहा. काय? FAITH असं दिलंय. आणि दुसरा काय दिलाय? CHI JV. मग याला सोडवताना बघायचं कसं, की वेगळा कोणता आहे आणि सारखा कोणता आहे. तर बघा, काहीतरी लॉजिक लावून पाहायचे. बघा, जो बीजातला शब्द दिसत आहे मला आय, आय सारखाचा सारखाच आहे. म्हणजे याच्यात जो बीजातला शब्द आहे मित्रांनो हा सारखा आहे. मग बाकीच्यांमध्ये पहा. बघा, याच्या बीजात काय येत आहे? ओ. याच्या पण बीजात ओ आहे. याच्या बीजात ई आहे. याच्या पण बीजात ई आहे. याच्या बीजात ये नाही. याच्या पण बीजात काय आहे? ये नाही. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाच्या बीजामध्ये सारखं दिलेला आहे. चला मग दुसरं लॉजिक लावू. बघा, एफ मध्ये 3 जोडा. सॉरी, एफ मधून 3 मायनस करा. काय होणार? सी होणार. ए मधून किती मायनस करा? ए मधून किती मायनस करणार आपण? 6 नाही, 6 जोडणार. येथे 0. हा जोडणेवाला तर सिस्टम लागत नाही. मग मला एक गोष्ट दिसत आहे बघा, जर मी याला तिरपा पाहिलो बघा, एच +2 आहे मित्रांनो. IC +2 आहे. आणि हा तर जसाचा तसाच आहे. बरोबर आहे का नाही? आय बीच्यातला जसाचा तसाच आहे. बघा, टी आणि व्ही +2. टी 20व्या नंबरवर, व्ही 22व्या नंबरवर, एच जे +2. तर बघा, पहिला क्रॉस बीच्यातला जसाचा तसा दुसरा क्रॉस, ही पद्धत पहिल्या याच्यावर लागत आहे. मग बघा, दुसरा ऑप्शन पाहू आपण. अशा वेळेस तुम्हाला ऑप्शन चेक करून पाहिल्याशिवाय पर्याय नाही आहे. दुसरा ऑप्शन पहा. दुसरा ऑप्शन काय आहे तर मित्रांनो, ABOUT. कोणता ऑप्शन आहे दुसरा? ABOUT. चला त्याच्या खाली पाहूया काय आहे तर DCOWV. DCOWV आहे. मग बघा, बीच्यातला जर सारखाच आहे, बीच्यातला काही नाही, याच्यात क्रॉस होते का तर पहा, ए आणि सी +2, बी आणि डी +2.
बरोबर आहे का नाही? ह्या दोन गोष्टी तर बरोबर आहेत. मग पुढच्या पाहूया बघा. यू व्ही काय होणार? यू 21व्या नंबरवर व्ही काही तर 22व्या नंबरवर प्लस ई एक होत आहे. डब्ल्यू 20व्या नंबरवर आहे, डब्ल्यू 23व्या नंबरवर आहे, किती होत आहे? +3 होत आहे. बरं, इथं एका बाजूला +1 आणि एका बाजूला +3, तर का याला टिक करू का? नाही, हे चुकी नाही करायची. तुम्हाला तिसरं पण चेक करून पाहावं लागेल मित्रांनो, का तिसऱ्यामध्ये पण कोणतं लॉजिक लागत आहे. बघा तिसरा कोणता आहे? इकडे सांगतो. EVERY. तिसरा आहे EVERY आणि खाली काय दिलंय? XGEAT अशा पद्धतीने दिलाय. मग याच्यात कोणतं लॉजिक लागतं ते पहा. बघा बीच्यातला सारखा आहे का? बीच्यातला सारखाच आहे. मग काय होणार बघा. EG किती आहे? +7. VX किती? V 22व्या नंबरवर, X 24व्या नंबरवर. ठीक आहे. कितवा? अरे सॉरी, येथे काय +2 होणार आणि इथं पण +2 होणार. कारण की E 5व्या नंबरवर, G 7व्या नंबरवर +2 होत आहे. मधातला जसाचा तसा. R 18व्या नंबरवर आहे, T 20व्या नंबरवर आहे. बघा काय होणार? +2 जसाचा तसा. आणखी एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला हे ABCD तोंडपाठ नसेल तर त्याच्यासाठी पण कमेंट करा. 10 ते 15 मिनिटाच्या बिचात मी तुम्हाला ABCD बिलकुल तोंडपाठ करून देणे मित्रांनो, की जे ए कोणत्या नंबरवर आहे, एक्स कोणत्या नंबरवर आहे, पी कोणत्या नंबरवर आहे, बिलकुल तुम्हाला तोंडपाठ येणार. फक्त तुम्ही कमेंट करा. याच्यासाठी पण मला 5 कमेंट पाहिजेत. 5 कमेंट येतील तुमचे, की सर आम्हाला शिकवा, म्हणून त्याच्यावरती पण मी व्हिडिओ घेऊन येणार. चला, की काय होणार? +2. वाय 25व्या नंबरवर, ए कितव्या नंबरवर? 1. तर बघा 25 झाल्यावर झेड झाल्यानंतर पुन्हा ए येते, म्हणजे किती? +2च आहे हा पण. किती आहे? +2. बघा इथं पण +2चा लॉजिक लागत आहे, इथं पण हा इथं लागला का नाही, म्हणजे हीच जोडी काय असणार? वेगळी असणार. कोणता ऑप्शन? दुसरा ऑप्शन. आता चौथी जोडी चेक करायची गरज नाही आहे मित्रांनो. झालं ना, हे दोन समान आहेत, हा वेगळा आहे, म्हणजे कोणता वेगळा असणार? हाच वेगळा असणार. चौथी जोडी चेक करायची गरज नाही आहे. समजलं? चलो पुढचा पाहूया. हा सोपी प्रश्न आहे. काय म्हणते? जर एका कागदाच्या 3 घड्या घातल्या गेल्या तर पुढील आकृती कोणती असेल? बघा ही आकृती आहे, बरोबर आहे का नाही? तर हिच्या आपल्याला काय करणे? उघडणे आहे. तर पहिला टप्पा उघडून तर खाली होणार हे, म्हणजे 2 यारो असे आणि बिचातले झिरो जसेचे तसे राहणार. मग याला त्या बाजूला पलटवणार, त्या बाजूला पलटवणार, तर हा यारो असा जाणार ना, हा असा येणार. वरचा यारो पण त्याच बाजूला जाणार आणि काय होणार? असा होणार. आणि हे जे झिरो आहे, झिरो याच्या खाली न वर येणार. तर अशी आकृती कुठे आहे पहा बरं. हा तर एकाच बाजूला दिसत आहे, हा नाही होऊ शकेल. बघा दोन इकडे आहेत आणि हा एक एका बाजूला आहे, हा नाही होऊ शकत. बघा हे दिसत आहे, हे दोन्ही एरो त्या बाजूला आहेत, इकडच्या पहा बरं, एक ह्या बाजूला आहे, म्हणजे हा नाही होऊ शकत. कोणता होणार? ऑप्शन नंबर 3. हा काय आहे? तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं? चलो पुढचा पाहूया. हा काय म्हणते? ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. जसा अयोध्या, अयोध्यासोबत कोण आहे? तर आपले श्रीराम. अयोध्यासोबत कोण जोडलेले आहेत? तर श्रीराम. तर तसे मथुरा, मथुरासोबत कोणते आहेत? तर आपले जय श्री कृष्ण. कोण आहेत मथुरासोबत? जय श्री कृष्ण. चलो सोपीच होत आहे देखील. बघा प्रश्न क्रमांक 10 काय म्हणते पहा. मोठा प्रश्न आहे, एकदा चांगल्याने वाचायला. प्रश्न काय म्हणतो ते वाचतो आता मी. काय म्हणते? मोहन त्याच्या घराच्या आग्नेयेकडे चालू लागला. 10 किलोमीटर धावल्यानंतर त्याने उजवे वळण घेतले आणि तो 7 किलोमीटर चालला. नंतर त्याने पुन्हा उजवे वळण घेतले आणि 14 किलोमीटर अंतर कापले. नंतर तो घड्याळाच्या दिशेने 45 अंशात वळला आणि चालत राहिला. तो आता कोणत्या दिशेने प्रवास करत आहे? बघा याच्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगतो मी. आधी त्या बेसिक गोष्टी समजून घ्या. 1 मिनिट बॅकग्राऊंड कलर चेंज करून घेऊ. बघा वळण, बघा कोणतेही जे वळण असते मित्रांनो, आपण ते 90 अंशावरती वळवतो. कसं? बघा जर मी म्हणत आहे एखादा पुरुष उत्तरेला चालत आहे आणि मग तो पूर्वेला, उत्तर दिशा समजते, दिशा समजतात ना, उत्तर दिशा, आणि तो पूर्वेला वळला, तर पूर्वेला असा वळवणार, तर किती अंशाचा कोण तयार झाला? 90 अंशाचा कोण. पण मी असं म्हणत आहे एखादा व्यक्ती उत्तरेला चालत आहे, हे दिशा वरची कोणती झाली? उत्तर. आता पण कोणत्या दिशेला चालवत आहोत? उत्तर दिशेला.
आणि मी म्हणतो उत्तरेला जाऊन तो काय उजव्या हातावरती वळला, सीधा गेला आणि उजवा हात हा झाला तरी पण काय ह्याच दिशेने वळू, म्हणजे 90 अंशावर कोण तयार होईल. पण हे सीधे सीधे समजतात मित्रांनो. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशा जर दिशा आल्या तर सीध्या सीध्या समजतात. पण जर आपल्याकडे आल्या ईशान्य आल्या, आग्नेय आल्या, नैऋत्य वायव्य ह्या दिशा आल्या तर मग त्यांना कसं वळवायचं, त्यांना पण 90 अंशावरतीच वळवायचं. पण कसं ते समजून घ्या. पहा, ही दिशा कोणती आहे सांगा बरं. आग्नेय. तुम्ही म्हणाल सर ही आग्नेय दिशा आहे, बरोबर आहे. मग जर मी आग्नेय दिशेला चालत आहो आणि मी जर डाव्या हाताला वळलो तर किती अंशावरती वळणार मी. तुम्ही म्हणाल सर 90 अंशावरतीच वळीन ना मी. तर 90 अंश कोणत्या, डाव्या बाजूला. 90 अंश कोणत्या बाजूला, डाव्या बाजूला. डाव्या हातावर वळता वरच्या, तर मी डाव्या बाजूला वळणार, काहीतरी डाव्या बाजूला वळणार. पण मग ही दिशा कोणती असणार, ही दिशा कोणती असणार, तर तुमची ही दिशा ईशान्य असणार मित्रांनो. ही दिशा कोणती असणार, ईशान्य. का बरं ईशान्य, कारण की 90 अंशावर जेव्हा बघा ना, मी 90 अंशावर वळवलो याला, बरोबर आहे का नाही. उत्तर ही कोणती दिशा आहे, ही दिशा आहे उत्तर. ही कोणती दिशा आहे, ही दिशा आहे पूर्व. बघा, जेव्हा मी, हे कोणती आहे, हे आहे उत्तर. जेव्हा मी याला उजव्या हातावर वळवलो तर तेव्हा काही 90 अंशाच्या याच्यावर वळवलं. पण मला सांगा ना, हे बीच्यात पण एक दिशा आहे ना, ही दिशा कोणती आहे, ही दिशा ईशान्य आहे ना. तर मी काय करतो, एक दिशा सोडून एक दिशा, एक दिशा जोडून काय करतो, एक दिशा पकडतो. बघा ना, उत्तर झाल्यावर काय येते ईशान्य, ईशान्य झाल्यावर येते पूर्व. पण मी काय करतो, जेव्हा मला वळवायचं आहे तेव्हा मी 90 अंशाच्या कोनावर वळवतो. जेव्हा 90 अंशाच्या कोनावर वळवतो तेव्हा काय होते, तर माझी बिचातली दिशा सुटते आणि मग मी नंतरची दिशा पकडतो. हा पॉईंट समजला का तुम्हाला. जेव्हा 90 अंशावरती आपण वळवतो तेव्हा बिचातला एक दिशा सोडून नंतरची दिशा पकडतो. तसाच याच्यातली एक बिचातली आपली दिशा सोडणार आणि ही. तर बघा, डावा हात आग्नेयवरून डावा आधी कोणता येईल, पूर्व दिशा येईल. पूर्व सोडून कोणती येणार, तर ईशान्य. तर हा याच्या तोंड कोणत्या दिशेला जाणार, तर ईशान्य दिशेला. कोणत्या दिशेला जाणार, ईशान्य दिशेला. आणि तेच जर 45 अंशावर वळव म्हणत आहे, बघा हा कोणता अंश घेतो आपण, 90. हा काय होणार मग, 45 अंश. जर 45 अंशावर वळव म्हणत आहे कोणत्या बाजूला, उजव्या बाजूला, तर कोणती दिशा येणार, तर ईशान्य दिशा येणार. कोणती दिशा येणार, ईशान्य दिशा येणार. हे गोष्ट लक्षात ठेवा. पण जेव्हा एखाद्याकडून तुम्ही शिकले असाल मित्रांनो, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी समजल्याच असतील. तर चला, तशा पद्धतीनेच आपण काय काढणार, तर आता डायग्राम काढणार. बघा कसा होते. मोहन त्याच्या घराच्या आग्नेयेकडे चालू लागला आताच. हा समजा त्या मोहनच्या घर आहे आणि हे दिशा कोणती आहे, तर ही दिशा आग्नेय. आग्नेयेकडे चालू लागला आणि 10 किलोमीटर धावल्यानंतर त्याने उजवीकडून वळण घेतले. 10 किलोमीटर इथपर्यंत धावला तो आणि मग त्याने वळण कुठं घेतले, तर उजवीकडे वळण घेतले. उजवी दिशा कोणती, जसा असा चालत आहे ही दिशा उजवी होणार, तर ह्या दिशेकडे वळण घेतले त्याने, बरोबर आहे का नाही. आणि हे दिशा कोणती होणार मग, ईशान्य, सॉरी कोणती, नैऋत्य होणार. आता तोंड त्याच्या कोणत्या दिशेला आहे, नैऋत्यला आहे. हे धरून त्याला घेतले आणि तो 7 किलोमीटर चालला. हा किती चालला, तर 7 किलोमीटर चालला. ओके. मग त्याच्यानंतर नंतर त्याने पुन्हा उजवे वळण घेतले आणि 14 किलोमीटर अंतर कापले. बघा 7 किलोमीटर असा चालला आणि मग आता काय, उजवे उजवे वळण म्हणते ना, बघा. आणि नंतर त्याने पुन्हा उजवे वळण घेतले. कोणते वळण घेतले, उजवे, आणि 14 किलोमीटर चालला. बघा आता तो ह्या दिशेला आहे. उजवे वळण म्हणजे वरचे, तर वरचे किती, 14 किलोमीटर. बघा नैऋत्येला त्याच्या तोंड आहे. आता त्याने उजवे वळण घेतले, तर उजवे वळण हे दिशा कोणती होणार, हे दिशा होणार तुमची मित्रांनो काय, तर वायव्य. कोणती होणार, वायव्य. आणि किती चालला तर तो, किंवा धावला, 14 किलोमीटर. चला मग काय म्हणते, नंतर तो घड्याळाच्या दिशेने 45 अंशात वळला आणि चालत राहिला. तो आता कोणत्या दिशेने प्रवास करत आहे. बघा ही कोणती दिशा आहे, ही वायव्य दिशा आहे. वायव्य. वायव्य दिशेच्या काही तर 45 अंशावर वळणार आणि तो पुढे चालणार. 45 अंशावर वळला आणि पुढे चालला. वायव्य दिशेच्या 45 अंशावर काढा. ही कोणती दिशा आहे, ही वायव्य दिशा आहे. वायव्य दिशेच्या काही 45 अंशावर, हे 45 अंश झाले. आणि हे दिशा कोणती आहे, तर हे दिशा आहे उत्तर मित्रांनो. प्रश्न चांगला आहे, शिफ्ट टप आहे चांगल्या पद्धतीची. तो प्रश्न पण काही असणार, टप असणार. तर कोणतं उत्तर येणार तुमचा, उत्तर हा काय असणार ह्या प्रश्नाचं, एकदम बरोबर. हे कोणत्या दिशेला त्याचं तोंड असणार आता, तर उत्तर दिशेला. समजलं. तर हा अशा पद्धतीने तुमचा नकाशा बनणार. समजलं ना, सोपीच आहे. चला पुढचा पाहूया.
पहा पुढचा प्रश्न काय आहे तर प्रश्न क्रमांक 11 काय म्हणते दिलेल्या समीकरणाचे अंदाजे मूल्य शोधा. अंदाजे मूल्यच काढणे आहेत मित्रांनो आणि तुम्हाला अंदाजेच उत्तर पण दिले राहणार. हे तीन आहेत ठीक आहे 342 पॉईंट समथिंग हे तीन आहेत. तर बघा काय आहे पहा 23.96 23.96 ला मी सीधा सीधा 24 घेऊ शकतो मित्रांनो घेऊ कारण बिलकुल 24च्या जवळ आहे. मग बघा अधिक घनमुळात 342.98 तर मी म्हणू शकतो की घनमुळात काय आहे तर ते 343 सीधे 343 कोणाचा घनमूळ आहे 7चा आहे तर अधिक काय होणार 7 7 अधिक बघा 3 गुणीला 1.97 3 गुणीला 1.97 म्हणजे 3 गुणीला 2 घेतो मी सीधा म्हणजे किती होणार 6 बघा 24 आणि 7 31 31 आणि 7 किती होणार 37 बघा याकुरेट 37 उत्तर नाही येणार मित्रांनो याच्या 37 पेक्षा थोडा कमी येणार थोडा म्हणजे बघा 6.80 ह्या याचे जवळपास याच्या उत्तर येणार म्हणजे याला मी डायरेक्ट 37 समजू शकतो कारण की अंदाजे उत्तर आहे तेवढा तर आपल्याला आकडा पण नाही दिलाय म्हणजे काय होणार 37 37 ह्या प्रश्नांचं उत्तर काय होणार तर एकदम बरोबर उत्तर होणार समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते प्रश्न क्रमांक 12 स्टुडंट या शब्दाचे डावीकडून चौथे आणि पाचवे अक्षर यांची अदलाबदल केल्यास मिळणारा नवीन शब्द कोणता मिळणारा नवीन शब्द कोणता बघा स्टुडंट याच्या डावीकडून कितवे चौथे डावीकडून चौथा 1 2 3 4 चौथ्याला बदलवणे आणि पाचवे अक्षर यांची अदलाबदल आणि पाचवा म्हणजे डी च्या जागी काय करणे आहे ई आणि ई च्या जागी काय करणे आहे डी म्हणजे काय होणार एस टी ई एस टी यू एस टी यू व्ही डी एन टी एस टी यू एस टी यू डी ई तर नाही येणार एस टी यू ई डी एन टी म्हणजे कोणता ऑप्शन नंबर 2 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे कारण की चौथा आणि पाचवाच अक्षर काही तर अदला बदल करणे. चला सोपीच प्रश्न होता पुढचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हणते खालील संख्या शृंखलेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. ठीक आहे डावे बाजू दिले आहे आपल्याला डावी बाजू आणि काही तर उजवी बाजू दिले. असे किती सात आहेत की ज्यांच्यापैकी प्रत्येकाच्या लगेच आधी 4 येत नाही असे किती सात आहेत की ज्यांच्या प्रत्येकाच्या आधी 4 येत नाही पण लगेचच नंतर 2 येते आधी 4 नाही येत आणि नंतर 2 येते. तर बघा 7 कोणते आहेत पहा हे आहेत पण काय लगेचच आधी 4 येत नाही 4 नाही आला पाहिजेत म्हणजे इथे 4 आहे हा नाही होणार. बघा 2 2 आहे आधी चालते पण नंतर काय पाहिजे 2 पाहिजे तर हा एक होणार बरोबर आहे का नाही. मग पुढे पहा 7 7 2 आहे लगेचच आधी 4 नाही हा दुसरा होणार. आणखी पुढे पहा 7 पुढे 4 आहे हा नाही होणार. आणखी बघा 7 पुढे 4 नाही आहे पण मागे आपण 2 पाहिजेत आपल्याला हा नाही होणार. 7 पहा पुढे 2 आहे मागे 4 आहे हा चालणार का नाही कारण की आपल्याला लगेचच नंतर नंतर म्हणजे मागे आणि आधी म्हणजे पुढे आधी 4 नाही पाहिजेत आणि नंतर लगेच 2 पाहिजेत तर हा नंतर लगेच काय आहे 4 आहे हा नाही होणार. बघा हा 7 होणार बघा ना आधी 4 पण नाही आहे आणि नंतर काय आहे 2 आहे तर हा काय होणार 3 म्हणजे असे किती सात आहेत 3 सात आहेत की ज्याच्यापैकी प्रत्येकाचे लगेच आधी 4 येत नाही आणि पण लगेचच नंतर काय येते तर 2 येते तर किती आहेत असे 3 आहेत तर उत्तर काय येणार याचा ऑप्शन नंबर 2 किती येणार तर 3 3 ह्या प्रश्नाचं काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे समजलं. चलो पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय आहे पहा प्रश्न क्रमांक 14 नावाचा बरं प्रश्न काय म्हणते बघा नातेसंबंधाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि काय दिलं आहे आपल्याला हे अशा पद्धतीची डायग्राम दिलेली आहे. ठीक आहे मला वाटते याच्यात एक गोष्ट मिसिंग आहे ए आणि बी सीधाच दिलं आहे याच्यात मला वाटते प्लसचं चिन्ह असेल. चला आपण प्लसचं चिन्ह घेऊ मग पाहू उत्तर काय येते तर. आणि आपल्याला काय विचारलं आहे तर डी चे ए सोबत काय नाते आहे ते सांगायचे आहे म्हणजे हा जो डी आहे हा एचा कोण होईल ते सांगायचे आहे. तर डायग्राम पाहू आपण प्रश्नामध्ये ए बद्दलच विचारलंय सीधा काही हरकत नाही. चला ए अधिक बी स्लॅश सी स्टार काय आहे तर स्टार आहे डी अधिक ई अशा पद्धतीची काय दिली आहे तर आपल्याला अशा पद्धतीची डायग्राम दिलेली आहे मित्रांनो. पण मला सांगा आपण अशा पद्धतीची डायग्राम काढतो का नाही आपण कोणत्या पद्धतीची डायग्राम काढतो जे प्लस उभी रेषे आडवी रेषे त्या पद्धतीची डायग्राम काढतो. तर याला काय करणार आपण याला ह्या रूपात कन्वर्ट करणार. मला वाटते ह्या डायग्राम मध्ये बघा मायनस नाही दिलाय आणि वरती आपल्याला मायनसचा दिलाय तर आपण काय करू ह्या ए बीच्या जागी काय करू तर मायनस घेऊ. चला मायनस धरून सोडवूया याला इथं काय घेऊ आपण मायनस घेऊ. चला पहा अशासारखा आधी पण प्रश्न सोडवला आपण
काय होणार ए मायनस बी दिलाय का आपल्याला दिलाय. मायनसचा अर्थ काय होतो ए हा बीचा भाऊ आहे म्हणजे याचाच अर्थ काय होणार ए हा बीचा भाऊ होणार. ए हा कोणाचा भाऊ आहे एक मिनिट. ए हा कोणाचा भाऊ आहे तर ए हा भाऊ आहे कोणाचा आहे तर बीचा आहे. बी बद्दल माहिती व्हायची आहे. मग काय म्हणते बी स्लॅश सी. स्लॅशचा अर्थ काय आहे ए हा बीचा मुलगा आहे. ए हा कोणाचा मुलगा आहे बीचा मुलगा आहे म्हणजे बी हा मुलगा होणार कोणाचा सीचा. बी हा मुलगा होणार कोणाचा होणार तर सीचा होणार. नंतर स्टार. स्टारचा अर्थ काय होते ए ही बी ची पत्नी आहे म्हणजे याचा अर्थ काय होणार सी ही कोणाची पत्नी होणार डी ची पत्नी होणार म्हणजे सी पत्नी आहे कोणाची डी. तर साहजिकच आहे डी काय होणार पती होणार. मग याच्यानंतर काय म्हणते प्लसचा चिन्ह. प्लस म्हणजे काय ए हे बी चे वडील आहेत. ए हे कोणाचे वडील आहेत बी चे वडील आहेत म्हणजे काय होणार डी हे वडील होणार कोणाचे तर ई चे म्हणजे साहजिकच आहे डी हा कोणाचा मुलगा किंवा मुलगी आहे तर डीचा. समजलं. डी हा वडील आहे कोणाच्या ईच्या बीच्या आणि एच्या. आपल्याला प्रश्न काय विचारलाय डी हे ए सोबत काय नाते आहे किंवा डी चे ए सोबत काय नाते आहे. तर काय नाते आहे मित्रांनो बघा ए आणि बी भाऊ. भावाच्या वडील कोण होणार तर माझ्याच वडील होणार. भावाच्या वडील कोण होणार माझ्याच वडील होणार म्हणजे डीच्या ए सोबत कोणतं नातं आहे तर वडिलांच्या म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार वडील. वडील ह्या प्रश्नाचं काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. कोणतं ऑप्शन ऑप्शन नंबर 3 हा काय आहे तर एकदम बरोबर उत्तर आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला प्रश्न क्रमांक 15 आणि ह्या सेटचा काय तर आखरी प्रश्न. काय म्हणते खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असा अक्षरगट दिलेल्या पर्यायामधून निवडा. बघा जर असे आले मित्रांनो तर मी तुम्हाला एकच सांगेन की पहिलच्या किंवा शेवटचा आकडा पाहायचा. जर तो वेगळा असेल तर मग शेवटच्या याच्यावरून किंवा पहिल्या याच्यावरून सोडवणार. बघा उत्तरात पहा इथं एच आहे इथं एफ आहे इथं सी आहे इथं एच आहे म्हणजे पुढच्या याच्यात समान आहे. शेवटच्या याच्यात पाहू डी ई एफ बी शेवटचे वेगवेगळे आहेत. तर आधी काय करणार शेवटच्या काढणार आपण. बघा डी सी ए. डी कितव्या नंबरवर चौथ्या. सी कितव्या नंबरवर तिसऱ्या. मग इथं काय येणार 2 नंबरचा ए 1 नंबरचा आणि 2 नंबरवर काय आहे बी म्हणजे शेवटीच्या याच्यावर कोण येणार बी. आणि बघा एकच ऑप्शन आहे का अशाच ठिकाणी काय आहे तर बी आहे म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा काय असणार तर एकदम बरोबर उत्तर असणार. समजलं. तर चला अशा पद्धतीनं आपला पेपर नंबर 3 देखील काय झाला आहे तर कंप्लीट झाला आहे. पीडीएफ साठी काय करायचं आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये काय आहे तर लिंक दिलेली आहे. तर चला आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. जय हिंद जय महाराष्ट्र.